या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचला असताना आता 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत। सरकारकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे आणि त्यामुळे पुन्हा पालकमंत्री पदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यात 15 ऑगस्टला अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याची माहिती आहे। तर याबाबत बोलताना मंत्री उदय सामंतांनी आता जाहीर झालेली यादी पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं सांगितलंय। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। मात्र अशातच आता 15 ऑगस्टला नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे अशी माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे असा वाद आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत। त्यामुळे पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडला जाणार आहेत। विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता। सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा होण्याची शक्यता। नाराज मंत्री या संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात, तसंच काही महत्त्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींची गृह चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींची चौकशीचं काम हाती घेण्यात आलंय। हे काम अंगणवाडी सेविकांद्वारे करण्यात येणार आहे। मात्र अंगणवाडी सेविकांनी काम करण्यास नकार दिलाय। अंगणवाडी सेविकांकडे FRSचं काम, पूरक पोषण आहार सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंदी ठेवणे, जन्म आणि मृत्यू नोंदी अशी अनेक कामं आहेत। त्यामुळे योजनेची पडताळणी आणि मृतवंदनांचे काम सेविकांकडून करणं शक्य होणार नसल्याचं अंगणवाडी सेविकांनी म्हटलंय। कोकणानंतर आता कोल्हापुरात देखील महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष उभा राहिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधून लढवणार, पण प्रत्येक पक्ष आपलाच महापौर, आपलाच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असे दावे सुरू झालेत। महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपलाच पक्ष मोठा असणार असा दावा केलाय। त्यानुसार बैठकांचं सत्र देखील सुरू झालंय। उद्धव ठाकरे गणेश मंडळांसोबत बैठक घेणार आहेत। मुंबईतील अनेक गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी रंगशारदा इथं बैठकीला उपस्थित असतील। गणेशोत्सव मंडळाच्या समस्या आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार आहे। आगामी निवडणुकींच्या अनुषंगानं विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळ भेट घेत असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरात सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केलं। महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये। तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये। कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात। रत्नागिरीमध्ये महायुती सरकार विरोधातील आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव
ठाकरे पक्षाकडून चक्क महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली। महाविकास आघाडीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या। चूक लक्षात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून घोषणेत बदल करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडाव्यात। जर निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा मागणी विजय वडेट्टीवारांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे। तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य माझ्यावर आहेत। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। ऐतिहासिक वाघनखांनंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे। सरकारनं 47,15,000 एवढे रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे आणि येत्या 18 ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईत आणली जाणार आहे। भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा, अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे। आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया रघुजीराजेंचे वंशज मुधोजीराजेंनी दिली। यावेळी मुधोजीराजेंनी सरकारचे आभार देखील मानले। आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे, आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडे आज येत आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाला, दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो भोसले घराण्याच्या वतीने। बीडच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी 4 जागा बिनविरोध आल्यानं उर्वरित 13 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। आज सकाळी 8 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। 108 मतदार केंद्रांपैकी बीड जिल्ह्यातील 67 मतदार केंद्रांवर सदस्यांनी मतदान केलं। बँकेच्या 43,962 सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। ही बिनविरोध निवडणूक होणार होती, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभं केलं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये 2 शिवसेनेची अजब युती पाहायला मिळाली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या पॅनलमधून शिंदेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत। भायखळा विधानसभा संघटिका बबिता पवारांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समावेश झालाय। बबिता पवार शिंदे सेनेच्या माजी आमदार यामिनी जाधवांच्या जवळच्या कार्यकर्त्या आहेत। बबिता पवारांना पॅनलमध्ये घेतल्यामुळे ठाकरे सेनेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे। बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तर उमेदवारी कायम ठेवा, अन्यथा पॅनलमधून बाहेर काढा असं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यानं एक मोठा निर्णय घेतलाय। ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ करण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलाय। ठाणे महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामावर करणारा दंड हा साधारणतः 2009 पासून थकीत होता। सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय। साताऱ्यात महायुतीत अलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे। पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अवघ्या 24 तासांमध्ये भाजपमधून पुन्हा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय। भाजप नेत्यांनी जबरदस्तीने पक्षप्रवेश घडवून आणल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये पुन्हा प्रवेश केला। सत्यजित पाटणकर यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला होता। मुख्यमंत्री फडणवीसांनी बघितलेल्या नवीन महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याकरता सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। राज्याचे गृह तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिलाय। आमदार खासदार निवडून आणण्यासाठी मेहनत घेऊन कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी असल्याचंही भोयर यांनी म्हणाले।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावर रोहित पवारांनी टीका केली आहे. विद्यापीठाकडून व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आल्यानं विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचं भाग व्हायचं नसतं याचा विद्यापीठाला विसर पडण्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणेच काम करतंय. आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं ही देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. मुंबईच्या कांदिवली पूर्वेमध्ये दामूनगर परिसरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाला शिवीगाळ करण्यात आली आहे. दारूच्या नशेत एका व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी चंद्रकांत गायकवाड नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांना का शिवीगाळ केली असा तपास सुरू आहे. कबूतरखाने बंद केल्यानंतर खाद्य टाकणाऱ्यांकडून 1 ऑगस्टपासून ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं 32,000 रुपये दंड वसूल केलाय. सर्वात जास्त दंड गोरेगाव पश्चिम विभागातून 6,000 रुपये इतका वसूल करण्यात आलाय. तर सर्वाधिक चर्चेत असलेला दादर विभागातून 5,500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. तसंच मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत. कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून घनकचरा विभागाच्या वतीनं ठिकठिकाणी कर्मचारी हे नेमण्यात आलेत. कबूतरखान्यांसंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई महानगरपालिका आक्रमक भूमिका घेते. दुसऱ्यांदा कबूतरखान्यांवर महानगरपालिकेनं लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार. पहिल्यांदा लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती आणि त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेकडून नवीन ताडपत्री लावण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी परिसरात कबुतरांना धान्य खाऊ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. धान्याच्या गोण्या गिरगाव चौपाटी परिसरात टाकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 15 ऑगस्टला केडीएमसी हद्दीत असलेल्या चिकन मटण बंदीविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय. 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी मुख्यालयासमोर मटणाचं दुकान टाकणार असा इशारा हिंदू खाटीक समाज संघटनेनं दिलेला आहे. भारतातील मुलांमध्ये मोबाईल फोनचा अतिवापर ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. डॉक्टर अजित गोपछडे यांच्याकडून यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यसभेत निवेदन देण्यात आलंय. या सवयीचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय. स्मार्टफोनचा जास्त वापर मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि चिडचिडेपणा वाढवू शकतो. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे झोपेची कमतरता, डोळ्यांच्या समस्या आणि मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि याशिवाय ही सवय लहान वयातच लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकते. लोकसभेत चर्चेशिवाय नवीन आयकर विधेयक 2025 मंजूर करण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेमध्ये आयकर विधेयक पुन्हा सादर केलं, जे काही दिवसांनी लोकसभेच्या निवड समितीच्या प्रमुख शिफारसींचा समावेश करण्यासाठी सभागृहात मागे घेण्यात आलं होतं. या विधेयकाचा उद्देश हा युनिफाईड पेन्शन योजनेचा सदस्यांना कर सवलती देणं आहे. नव्या कायद्यानुसार उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना देखील परतावा मिळणार आहे. नव्या कायद्यामध्ये 0 TDS पर्याय देण्यात आलाय. ज्यांच्याकडे कर दायित्व नाही त्यांना 0 TDS प्रमाणपत्र मिळू शकेल. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली.